नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, या सगळ्या छानशा गप्पांमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण कायम असं म्हणतो, आप मैं आणि जमून आलेली ही सगळी मंडळी, वा, अशी जमवाजमवीच्या माध्यमातून ही सगळी लोक आपल्यासोबत आलेली आहेत. चला जाणून घेऊयात ही जमवाजमव कशा पद्धतीने करण्यात आली आहे. द लिजेंड मामा आपल्या बरोबर आहेत आणि द लिजेंड वंदनाताई आपल्या बरोबर. मामांपासून सुरुवात करतो. मामा, अशी जमवाजमवी असं म्हणत असताना आपसुकच तोंडी अशी बनवाबनवी येतं, पण ही जमवाजमवी काही खास आहे असं कळतंय. काय नेमकं काय अशी या शब्दामुळे फक्त त्याच्यात साम्य वाटत असेल. पण आहे वेगळंच. पहिली ती स्टोरी वेगळी आहे, तशी नाही. हे वेगळंच. ती तशी नाही. ती म्हणजे ती पुरुष लोकांमधली ती फसवा फसवी होती थोडक्यात. त्याच्यात त्या तऱ्हेची होती. ही नाही, ही रिअल जमवाजमवी आहे. वा. आणि ही जमवाजमवी इतकी अप्रोप्रिएट आहे एकंदर सिच्युएशन्स आणि एकंदर स्टोरीला, की ते जमवी हेच नाव योग्य वाटत राहिला. होय ना. पण मग लेखकाने ती, लोकेशनी दिग्दर्शक लेखक म्हणून ती अगदी जोरदार जमवाजमवी केली, विचार करून लिहिलेली आहे. होय ना. अर्थात मुळात सगळं स्क्रिप्टच त्यांनी विचार करून लिहिलेलं आहे. बरोबर. त्यामुळे ती त्याच्यात चपखल बसलेली आहे अगदी. बिलकुल. मामा, तुम्हीच एकदा असं म्हणाला होतात की तुमच्याकडे ना खूप स्क्रिप्ट येऊन पडलेल्या असतात, पण मग निवडताना तुम्ही त्यात बरेच वेगवेगळे निकष लावतात. खूप करून झालंय ना आता. बरं, काय तर मग आता निकष लावणं पण सोडून दिलं मी. होय. चार पानं वाचलं की कळतं पुढे काय ते. होय ना. अंदाज येतो अगदी. लगेच ते चाललं गेलं. फायनल आहे बुवा. अरे, दुसरा काय विचार करायचा नाही. बस एक चहाचा कप घेतला आणि फायनल करून टाकलं. याचं मग तसं नाही झालं. याचं म्हणजे वाचल्यानंतर म्हटलं हा ना, तसंच म्हणजे ह्याचं पण जातं व्हॅक्युम क्लिनरचं पण. होय ना. पहिल्यांदा सुरू केल्यानंतर शेवट म्हटलं चल करूया कधीपासून, तसं झालं. वाह, क्या बात आहे. म्हणजे जमून आलेलं होतं सगळं, म्हणजे कागदावरती आणि मनातही जमून आलं. वंदनाताई, त्यात तुमची एक मला मोठी स्वयंपाकघरातली धावपळ दिसून येते. मी प्रोमो बघितला, तो काही 53 सेकंदाचा प्रोमो होता आणि त्यात आनंद बर्वे तुम्हाला आवाज देतात आणि त्यातनं मग तुमचा आवाज येतो आणि एक नवीनच कॅरेक्टर जन्माला येतो. हो 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 हो. सुदामावची नाव होतं. सुदामावशी नाव उकडतंय वगैरे असं काहीतरी. आणि मग बरं ठेवतेच असं. ती धावपळ आहे सगळी जमवाजमवीची. तर ती फार योग्य तऱ्हेने यांनी एडिट केलं आहे, त्यामुळे तिची गंमत पण आहे. म्हणजे टायमिंग जे असतं आम्ही देऊन उपयोग नाही, ते एडिटिंगमध्ये पण जमलं पाहिजे ना. सो त्यांनी इतकं परफेक्ट केलं आहे ते एडिट. आणि हीच गंमत आहे या सिनेमाची. म्हणजे आपल्याला हुर लावणारी जी असते, प्रेमात पडणारी असते, ते वय असतं तेव्हा. तर वय ओसरल्यानंतर जेव्हा माणूस प्रेमात पडतो, जेव्हा आपण साथीदार गमावलेला आहे इतक्या वर्षाचा सहवासातला, तेव्हा कुठला तरी एक मित्र मिळतो, भेटतो, आपल्या दोघांच्या भावना जुळतात, विचार जुळतात आणि गंमत करायची वाटते थोडी. परत तारुण्य जगावंसं वाटतं थोडंसं. तर त्याची ही गोड गंमत आहे आणि ती आम्हाला दोघांना परफेक्ट निवडलेली आहे. वा. पण मग ही जमवाजमवी करत असताना लोकेश, आपण बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्या तारुण्याचं हरिण कधी कुंपडावरनं उडी मारून निघून गेलं हे कळलंच नाही. रोजच्या या सगळ्या धावपळीत असं आपल्याला नंतर जाणवतं बरं का. पण मग ते परत आणताना कुंपडावरनं काय नेमकं घडवून आणलंय, कशी जमवाजमव केली? जसं आता वंदुमावशी म्हणाली किंवा अशोक मामा म्हणाले की मुळात ती गोष्ट फार मला इंटरेस्टिंग वाटली किंवा त्यातला विषय जो तो फार मला इंटरेस्टिंग वाटला की अशा वेळेला समोर कोणीतरी एक बसून आपलं म्हणणं ऐकणारा माणूस आपल्याला हवा असतो. बरोबर. ते पुन्हा एकदा नव्याने जगायचं असतं आयुष्य ह्या सगळ्या ह्याच्या इतक्या वर्षांनंतर. आणि त्यावेळेला येणारी जी मजा असते ती फार वेगळ्या पद्धतीची असते. त्यावेळेला असलेले विचार, जसं ती म्हणली की एक मित्र हवा असतो तुम्हाला समोर बसून. सो ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि म्हणून हा सगळा एक घाट असं झाला की ओके, ह्याच्यावर आपण काहीतरी लिहूया. आणि अगेन ह्या दोघांना जेव्हा हा विषय सांगितला त्यांना तो आवडला, त्यांनी इमिजिएटली होकार दिला आणि मग ही अशी जमवाजमव आमची सुरू झाली. पण मला असं वाटतं की खूप खट्याळ, खूप गोंडस आणि थोडीशी मध्येच हळवी अशी ही एक प्रेम कहाणी आहे जी प्रत्येक वयोगटातल्या माणसाला बघायला आवडेल. आणि त्याची मांडणीसुद्धा अगेन तशा पद्धतीनेच केली आहे. म्हणजे
जे आता तू विषय काढलास टीझरचा, की ज्याच्यात जी धांदळ धावपळ ह्यांची जी उडाली आहे ही सिनेमाभर अशा पद्धतीने आपल्याला पाहायला Start to end. स्टार्ट टू एंड. सो ही जी जमवाजमव ज्यांची चालू आहे, एक चाचपडणं चालू आहे, हे त्या दोघांचं ते तसंच चालू आहे सिनेमाभर. सो ते मला खूप असं इंटरेस्टिंग वाटलं की अशा पद्धतीने ते मांडणं. आणि मुळात दोन असे कलाकार होते, त्यांच्यापर्यंत फक्त तो विचार मला मांडायचा होता. पुढे मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्या कॅरेक्टरला आणखीन 4 चांद लावले असं मी म्हणेन. आणि पण ही अशा पद्धतीचीच एक सगळी धावपळ, मजा आणि जे खूप गोड वाटतं मुळात. कारण विनोद ह्याला शब्दाला शब्द मी आपण टला ट जोडलेला विनोद म्हणतो ना, की असे उगाचच विनोद, तसे विनोद याच्यात नाही आहेत. सहज आहे, सिच्युएशनल आहे, सिच्युएशन विनोदी आहे ती. सो त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही जे रिॲक्ट होत आहेत ते त्याचं हसू जास्त आपल्याला येते, प्रेक्षकांना येणार आहे. म्हणजे जे कलाकार त्या रिॲक्शन देत आहेत त्या सिच्युएशन मध्ये, सो त्याचं आपसूक हसू आपल्या चेहऱ्यावरती उमटतं. अशा पद्धतीची ही फिल्म आहे. तो टीझरचा वेग सगळ्या लक्षात घेताना तुझंही डोकवणं त्या सगळ्या याच्यामध्ये दिसते. तरी सगळी वेगवेगळी कलावंत आहेत. काय नेमकी भूमिका कशी? यात मी वंदना मावशीच्या सुनेचा रोल करते. आता तसं बघायला गेलं तर रियालिटीमध्ये पण ती मला सुनबाईच म्हणते, कारण माझा लोकेश मुलगाच आहे तिचा. होय ना? अभिनेत्री नाटकाचा हा माझा मुलगा झाला होता. होय ना? आणि अजूनही लोक ह्याला आडनावामुळे लोकांना असं वाटतं खरंच गुप्त तू आत्ता जागा झाला. मला करेक्शन आत्ता लागलं. गुप्त अरे माझं पहिलं नाटक मी केलं हिच्या बरोबर, आणि तेव्हा नाव सगळ्यांना तेव्हा असं झालं होतं की हे माझ्या घरच्यांनाही असंच वाटायचं. म्हणजे तेव्हा माझ्या घरच्यांनी ज्यांनी अभिनेत्री बघितलं होतं, अरे वंदना गुप्तेचा मुलगा आला आता या क्षेत्रात, असंच वाटायचं. आणि मग त्यामुळे ते लग्नाला परवानगी मिळालेली. आईने मांडीवर घेतलं तुम्हाला. त्यामुळे आधीपासून ओळख होती, सुनबाईच होता. आणि आता रिअलमधनं रीलमध्ये सुद्धा ऑन स्क्रीन पण तिची सुनबाईच मी प्ले करते. कॅरेक्टर सांगायचं झालं तर निवेदिता आचार्य असं नाव आहे या कॅरेक्टरचं. आणि इंडिपेंडंट आहे ती, आर्किटेक्ट आहे, पण अख्ख्या फॅमिलीला बॅलन्स करणारी आहे. की सासूचंही प्रेम आहे, नवरा थोडा आमच्या तिघांपेक्षा वेगळा आहे पण त्यालाही सामावून घ्यायचंय, मुलाचा एक वेगळा प्रॉब्लेम नाही म्हणता येणार, पण मुलगा काही सिच्युएशन्समधनं जातोय ज्याला सासू चांगलं हँडल करू शकते. म्हणजे आमच्या आई वडिलांपेक्षा मुलाला माझी सासू म्हणजे त्याची आजी जास्त छान हँडल करते. सो असं हे कॅरेक्टर आहे, बॅलन्स करणारं आणि गोड कॅरेक्टर आहे. फार मी जास्त बोलणार नाही कारण ते 10 एप्रिलपासून तुम्ही बघा, त्यामुळे अशाही सासू आहेत तशाही खरं मैत्रीणच म्हणायला पाहिजे, कारण ती सासू सारखी नाहीच आहे वंदना मावशी. ॲट वन स्टेज ऑफ लाईफ माझ्या कॅरेक्टरच्या बद्दल मी सांगते की कदाचित मी त्या कॅरेक्टरमध्ये असताना मला काही प्रेमाच्या गोष्टी कराव्याशा वाटल्या असेल तेव्हा परमिशन नसतील, चोरून प्रेम करायचं अमुक किंवा हे सुचलंही नसेल, ते आता यू वॉन्ट टू रिलिव्ह विथ इट, किंवा जे करू नाही शकलो ते, तर तसं एक सुद्धा मला ती ह्याच्यात गंमत वाटली की मला ते परत जगावंसं वाटलं किंवा जे जगले नव्हते ते अनुभवावंसं वाटलं. अशी ही आहेत की अशी प्रवासात आजूबाजूला बरीच लोक आहेत की ज्यांना नंतर असं वाटायला लागतं की हे राहून गेलं, काय हरकत आहे, म्हणजे आपण जगू शकतो. आणि गंमत आहे ह्यात सुद्धा, असं जगू शकतो की का नाही जगू शकणार, पण त्याची सिच्युएशन पाहिजे ना. मागे जर कोणतरी उभं असेल तर तुम्हाला नाही जगता येत. मला वाटलं खूप सिरियसली काहीतरी म्हणून मी किती काय सुरुवात केली बाबांनी. म्हणजे मला असं एक वेळ वाटलं की आता काहीतरी एक फिलॉसॉफिकल देत आहेत मामा व्यवस्थित. असंच आहे ते. इथेच विनोद होतो, इथेच विनोद होतो. वाढता कुठेतरी दुसरीकडेच घेऊन जायचं. हे असंच कॅरेक्टर आहे सिनेमात त्याचं. उखळ कॅरेक्टर आहे, विनोद करण्याचा प्रयत्न करतो, असंच आहे ते चाललेलं. नाही तर तुम्ही प्रयत्न करत नाही, ते आपसूक सिच्युएशनल होतं तुमच्याकडनं. पण तो विनोद फसतो तिकडे फसतो. तीच तर खरी जमवा आहे ना, तेच तर जमवून आणायचंय सगळं काही. बिलकुल. इतर सगळे सुद्धा कलावंत यामध्ये आहेत, कसं जमून आलंय? खूप छान. म्हणजे सुनील बर्वे, सुलेखा चैत्राली किंवा पुष्कराज चिरपुटकर 2 नवीन कलाकार आहेत त्याच्यामध्ये, ज्यांची पहिलाच सिनेमा आहे. मिलिंद फाटक आहे. सो खूप अतिशय कसलेले आणि मुळात छान अभिनेते आहेत सगळेजण. आणि मला असं वाटतं की सिनेमा जरी असा खूप छान लाईट असला किंवा सिच्युएशनल त्यातनं विनोद निर्माण होत असला सगळा, तरी मला कुठेही ना विनोदाची छाप असणार किंवा विनोदी कलाकार
नको होतं त्याच्यामध्ये. कारण मुळात ते त्या सिच्युएशनला खूप जेन्युइनली रिॲक्ट होणंच फार महत्त्वाचं होतं. सो तिथे एक छान चांगला ॲक्टर की ज्याला छान सिनेमा कळेल, छान सिच्युएशन कळेल, तो सीन कळेल आणि तो फक्त जेन्युइनली तिथे रिॲक्ट होईल. सो ऑटोमॅटिकली त्या सगळ्यातनं तो क्रिएट होणार. सो मला असं वाटतं की कास्टिंग करताना म्हणून अशा पद्धतीचं कास्टिंग केलं गेलं की ते त्या कॅरेक्टरसाठी खूप अप्रोप्रिएट आहे, ते खूप करेक्ट आहेत, ते त्या भूमिकेमध्ये फार चपखल बसत आहेत. आणि आता जसं 10 एप्रिलला लोकांना बघितल्यानंतर कळेलच की ह्या सगळ्यांना त्या त्या भूमिकेसाठी निवडण्यामागचं कारण काय होतं, तर ते कारण होतं त्याच्यामध्ये. पण लोकेश, ज्यावेळेस ऑन पेपर ते सगळं उतरवलं कागदावर, तेव्हा अशी कुठली कॅरेक्टर त्यामध्ये होती की ती लिहितानाच फिक्स झाली होती? आर्टिस्ट मला आम्ही ऍक्च्युली हे दोघं जण फार लिहिणार. मी जेव्हा लिहित होतो तेव्हा डोक्यात होते. हो, डोक्यात होते ते. मी पहिल्यापासून होतं की ते लिहितानाच डोक्यामध्ये होतं यांचं. फॅमिली स्क्रिप्टच्या बाबतीत तुझी हुकूमत असल्याची एक फार मोठी चर्चा. यापूर्वीचा तुझा के मेननचा चित्रपट मी पाहिलाय, त्याच्यामुळे ते एखादी गोष्ट समजून सांगणं. मग गेल्या वेळी आपण फॅमिलीतला एक मेसेज बघितला होता, एक नातं, की त्यातल्या समस्या कशा निर्माण होतात. यामधनं देखील असं काही सांगण्याचा प्रयत्न आहे का? मी तेच म्हणलं की हे जी सिच्युएशन आहे ना, किंवा तो जो एक व्हॅक्यूम असतो ना त्या वयातला, किंवा त्या वयात वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जसं आत्ताही म्हणाले की पुन्हा एकदा ते जगावं असं वाटतंय, तर त्यात काय चुकीचं आहे आणि ते का वाटू नये मुळात माणूस म्हणून, आणि वाटलं तर ते चुकीचं नाही आहे. पण ते समजून घेणारा समाजही पुढच्या पिढीतला तो फार कमी आहे. एक्झॅक्टली. नाही, आणि आहे ना, मी तसा आहे. मी तेच म्हणतो की तो आपण ना डायरेक्ट आपण असं नाही म्हणू शकतो की कमी आहे म्हणून. आपण असं म्हणूया की मला, म्हणजे मी स्वतः असं म्हणतो की मला हे वाटलं, ते मी मांडण्याचा प्रयत्न केला. कदाचित काही 4 गोष्टी असं असतात ना की आजूबाजूला बघितल्यानंतर असं वाटलं की ओके हे आहे किंवा हे प्रॉब्लेम्स आहेत. जसं मी पूर्वीच्या सिनेमामध्ये एक वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न केला होता, ते पण बघितल्यानंतरच मांडला होता. सो इथे सुद्धा 4 गोष्टी बघितल्या गेल्या आणि त्याच्यावरती काहीतरी करावं असं वाटलं. या गप्पा अशा सुरू राहणार आहे, पण यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक काय नेमकं अशी ही जमवाजमवीच्या माध्यमातून जमून आलंय याबद्दल छानशा गप्पा करतोय. सुरुवात करूयात. ताई, तसं मामांबरोबर यापूर्वी तुम्ही सिरियल याच्यातनं केले, 3-4 केले आपण, मला वाटतं. फिल्म्स आपण बरोबर 2-3 हां तेवढंच केलं. म्हणजे मामा जरा तरुणींबरोबर जास्त फिरायचे, त्यामुळे माझ्याकडे लक्ष फार उशिरा गेलं. मामांचं ही तुझं सांगणं आहे की तक्रार आहे? नाही, तक्रारच आहे. मी वाट बघत होतो बाबा काय टाकतात त्याच्यावरती. ते ठेवणीतलं असतं ना, थोड्या वेळापूर्वी असं त्यांनी म्हटलं. पण काम करण्याची मजा, गिव्ह अँड टेकची मजा, खूप शिकायला मिळतं, खूप रिॲक्ट करायला फार असं मिळतं समोर. चला मी पण करते माझी बॅटिंग थोडी. पण मामा, जसं इथं वंदनाताईंचं मी टीजरमध्ये पाहिलं की सुधा मावशी, तर तसं कधी तुम्ही तुमच्या खऱ्या आयुष्यात कधी असं प्रसंग, तसं नाही त्या अंगाने म्हणत नाही मी, पण कधी असं एखाद्या मित्राला आपल्याला काहीतरी सांगायचं आहे, समोरच्याचं वेगळंच काहीतरी घाबरतो कशा विचार ना. पण म्हणजे मी धाडस करतोय ते. असा कधी दुसऱ्याचा फोन आहे आणि मग तुम्ही त्याला अशा पद्धतीने फोनवरती समजवण्याचा कधी प्रसंग खऱ्या आयुष्यात घडला? दुसऱ्याचा की तुला काय? आणि म्हणजे मित्राचा म्हणतो मी. तुला सांग, मला तुला निश्चित काय म्हणायचं? मित्राचा म्हणतोय मी. असा फोन नाही तर मित्राचा, मी तुला असं मी कशा करतो म्हणेन? तर तुला काय म्हणायचंय मला सरळ विचार, की कुणा मुलीचा जर फोन आला तर तू असं केलंयस का? असं म्हणजे असं कधी नाही कळलं का? काय आहे, दुसऱ्या कोणा मुलीचा फोन आल्यानंतर मी असं करणं हिम्मत आहे का माझी? त्याबरोबर लक्ष वंदनाताई, तुमचं कधी झालं? खूप वेळा केलं असं. होय ना? ती एक गंमत वेगळीच असते ना. त्या वेळेत ती नाही केली तर उपयोग काय मग? बरोबर बरोबर. पण ते क्षण आता परत जगायला मिळतं, त्यामुळे मला तारुण्यात असं म्हणजे याच्यात हिचं काय नाहीये. त्या बिचारा ह्याचं शिरीषचं आहे, त्यांनी ती गंमत म्हणून घेतली म्हणून त्याची परीक्षा आहे. पण प्रवास सुरू आहे ना, जमवा जमवी करून, असं काय करता बाबा? 50 वर्ष आली की नाही, मग सक्सेसफुल अर्धशतक, मग यापुढेही त्यातली 20 वर्ष मी बाहेरच दौरे करत होते. बरोबर, तो सुखी आहे. काय ना तुम्ही एकमेकाला बाबा जबरदस्त. पण तुझं कधी खऱ्या आयुष्यात आता त्या समोर येत म्हणून त्यामुळे आता काही बोलू शकत नाही. वेगळा इंटरव्ह्यू करू आपण. नको सांगू. आता मामा नाही म्हणतात तर होता असं काही. नाही नको सांगूच, मग एवढंच मी म्हटलं. ते आहे की नाही ते मला माहिती आहे. खूप मुली मारायच्या ना ग.
ती एकदम नरम झाली म्हणजे काय ती गडबड. नाही पुण्याला मला माहिती काय बोलणार आता. झाली 22 वर्ष. मला ठाऊक आहे कधीतरी हा वगैरे असं कधी नाही 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 असं काही नाही. नाही ना. म्हणजे लग्नानंतर तरी मी कधी बघितलेलं एवढं मी नाही. आता जमवलंय. लग्नाच्या आधीच मला माहित नाही. तेवढी जमवाजमी तेवढं मी केली जमवलंय. तेवढी जमवाजमी केली. मला कळत नाही, यात मोठं नवल काय सांगितलं तू. तेच, त्यामुळे त्याच्या आधीच मला काही माहिती नाही, जाणून घ्यायची इच्छा पण नाही. माझा आवाज नाही वाढायचा, माझा फक्त हा सीन नंबर हा आहे ना तो चुकलेला आहे. अच्छा, मग आता मला लक्षात राहायला लागेल की सीन नंबर इज. पण नाही असं नाही. कोडवर्ड मध्ये जे काय असेल ते, हा. नाही आपलं लोकेशन काय ठरलं. मजेशीर मजेशीर. नाही तुला तसं विचारून काही फायदाच नाही ना म्हणजे. नाही नाही असं अरे 20व्या वर्षी लग्न केलं, सो त्याच्यानंतर असं काही घडलंच नाही. त्यामुळे त्याच्या आधी ह्याच्याशीच गप्पा मारायचे, पण तेही घरी लवकरच सांगितलं होतं. त्यामुळे असं काहीच नाही, असं मोठ्यानी बोलणं किंवा हळू बोलणं असं काही कधी घडलं नाही. वा वा, मजा आहे सगळी. आमच्या आयुष्यात कोणी सुद्धा मावशी प्रत्येकाच्या आयुष्यात असे कधी ना कधी प्रसंग येऊन गेलेले असतात. पण मग ते असं काय तुला लिहावंसं, गंमत सुचली कशी. नाही मला तेच झालं की मी असं विचार केला की तरुण मुलं किंवा तरुण वयातले आपण जी लपवालपवी करत असतो किंवा करू शकतात, सो त्यांचं विविध काय असू शकतं आणि ह्या वयात करताना हे काय नावाने करू शकतात. तर मला असं की त्याच्यात ती गंमत आहे. कुठल्या मावशीच्याच नावाने एक बोलता नंबर सेव्ह केलाय आणि घरातला जर मावशीबद्दल त्या मावशीबद्दल बोलते, जी काय मावशीशी बोलते टाईप. सो मला ते फार इंटरेस्टिंग वाटलं की ह्या वयामध्ये हे काय करू शकतात. म्हणजे जसं आता की की लोकेशन आता तू म्हणलीस की वेगळाच भेटी का नाही, हे नको ते नको तिथे भेटू असं नाही, तर ते हे लोक काय करू शकतील. सो ते मला फार मजेशीर वाटलं, म्हणून मग ते केलं त्याच्यामध्ये आपण. सुदामाशी. पण असं कधी बघितलंय आणि नाही असतंच म्हणजे. हा नाही पण हे सुचलं म्हणजे हे याच्यात काही हे नाही. आणि मग ते मांडत गेलं असतो. पण सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे असं थोडी आहे मग. हा, मग असू शकतं की असं सगळंच काय असं घडतंय आणि मगच लिहिलं फार पाहिजे. क्यूट आहे सगळा तो जमवाजमी लपवालपवी इतकी क्यूट. मुळात ती सिच्युएशन क्यूट आहे फारच की त्यांची होणारी जी पंचायत आहे ती पण क्यूट आहे एकदम. तेच तर मजेशीर आहे. हा, मग त्यामुळे होणारा तडफड तोही क्यूट आहे. त्याच्यात होणारं ऑपोजिशन तेही छान आहे. पण आता मग मी जाता जाता तोच प्रश्न तुम्हाला विचारतो मामा. तुम्ही एकदा असं म्हणाला होतात की तो पूर्वीसारखा विनोद मला सापडत नाही, पण जेव्हा यांच्यासारखी अशी मोजकी मंडळी की जे काहीतरी असं निवडक लिहितात, तर तुमच्या आवडीचा तो विनोद याच्यात तुम्हाला दिसतो का? निश्चितच. मुळात काय माहिती, डायलॉग कॉमेडी ही पूर्वी होती. डायलॉग कॉमेडीच होती पूर्वी, बाकी काही नव्हतं. पण ती नंतर इतकी वळत गेली, इतकी खराब होत गेली की त्याला डबल मिनिंगचं हे आलं. नंतर डबल मिनिंग नंतर मग र ल ट ट ल फ आलं. उडून ताणून झालं की याने काय होतं, तुम्ही त्यावेळेला हसाल पण नंतर नाही लक्षात राहत तुमच्या. म्हणून तर आता अजूनही, म्हणूनच तर 70 रुपये वारलेला अजूनही लोक बनवा बनवीचे किती व्हिडिओ. धनंजय माने इथे राहताच का, बाप रे बाप. धनंजय माने इथे राहतात या वाक्य काही विनोद नाही आहे. धनंजय माने इथेच राहतात का, पण ती जी सिच्युएशन आहे आणि ते टायमिंग जे आहे की त्याने इकडे येणं, दरवाजाकडे आणि आम्ही वळणं आणि एकाच वेळेला ते सुरू होणं, हे लोकांना फार होतं. पण सगळं वाक्य जर कुठलं जर फेमस असेल ना तर हेच 70 रुपये वारले आणि धनंजय माने इथं राहतात. फार फार हा माझा बायको. काय सांग, मला वाटलं होतं एवढं होईल. पण खरंच तुम्ही सुधीर जोशींनी जे ऍक्शन रिएक्शन त्याच्यात केलं ना, कमालीचं. सुधीर पहिलं पिक्चर ना, सुधीर काय कमाल कमाल आर्टिस्ट होतो, कमाल आर्टिस्ट. म्हणजे शेवटची फिल्म माझ्याबरोबर केली ना सुधीर जोशीला म्हणजे मी आयुष्यात पाहिलेला एक आर्टिस्ट असा की काय सगळ्यांना काय करायचंय माहित असतं. मी येऊ कर मी तसं करेन, पण एकच तो आर्टिस्ट होता की काय करायचं नाही माहिती असेल हे नाही करायचं. वा, म्हणजे ते करून बघायचा आणि नंतर म्हणत नाही हे नाही करायचं. हे ज्याला कळतं ना तोच चांगला आर्टिस्ट. डोळे, त्याचा चेहरा मिश्किलपणा भरलेला होता आणि प्रवाही मिश्किलपणा होता तो. त्याचा पहिला रोल सुद्धा लक्षात राहिला मग एवढा. म्युझिक म्युझिक याचं एक सांगतो की मुळात सिनेमामध्ये 3 पिढ्या आहेत. सो
सो तिन्ही पिढ्यांना अट्रॅक्ट करणं म्युझिक ह्याच्यामध्ये आहे. होय ना? आणि अमित राज आपला सगळ्यांचा आत्ताचा आघाडीचा संगीतकार ज्यांनी त्याचं म्युझिक केलेलं आहे. पण त्यातली एक गाणं असं आहे की जे अगदी यंगस्टर्सना खूप त्याची भूल पडेल आणि छान त्यांच्या उठारे, मस्तीखोर म्हणून जे आपल्याला याच्यात ऐकायला मिळतं, टीझरमध्ये ऐकायला मिळतं ते आहे. एक गाणं असं आहे की जे जुन्या काळात आपल्याला घेऊन जातं आणि फार इंटरेस्टिंग चाल बांधली आहे त्यांनी. इवन क्षितिज पटवर्धन त्यांनी गाणी लिहिली आहेत सगळे. सो फार छान म्युझिक आहे या सिनेमाचं. ते आता लवकरच येईल आणि आपल्याला ऐकायला मिळेलच लवकरच. आणि तिसरं गाणं अजून, तिसरं गाणं एक सरप्राईज आहे याच्यामध्ये. फार मोठं सरप्राईज आहे ते. मी गाणं काय त्याची सिच्युएशन काय सांगत नाही, पण त्या गाण्यावरती ह्या दोघांचा एक अफलातून डान्स आपल्याला या सिनेमामध्ये बघायला मिळणार आहे. दोघांचा डान्स क्या बात आहे. होय? म्हणजे काय तो काय ॲनिमेशन मध्ये केलंय? नाही 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 नाही. नाही म्हणजे काय, कोणाच्याही तालावर नाचायची सवय नसलेली जी माणसं आहेत ना, कोणाच्याही तालावर त्यांना नाचवलंय. नाचवलंय. सो एक कसं छान छान आहे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये. जोरदार. एक पूर्ण फॅमिली एंटरटेनमेंट पॅकेज तुम्ही, हे जास्त महत्वाचं आहे. फॅमिली एंटरटेनमेंट, कुटुंबाचं मनोरंजन करणार हे सगळं पॅकेज तुम्ही अगदी देताय. अगदी. म्हणून तर अशी ही जमवाजमवी आहे जी जमून आली आहे. असंच हे जमवणं जे आहे ना ते यापुढे तुमच्याकडनं घडत राहो. आणि मामा, वंदनाताई, लोकेश, चैत्राली, हाच स्वार्थ आहे तुमच्याकडनं की अशाच वेगवेगळ्या भूमिकांमधनं भेटत राहा. यस कॅप्टन ऑफ द शिप यस. द्या एक आवाज. काय अपील करायचं जाता जाता तुम्हाला? हा सांग. मला हेच अपील करायचं आहे की मराठी सिनेमा आपला म्हणून बघा. तुम्हाला भाषा टिकवायची असेल, मुलांपर्यंत भाषा पोचवायची असेल, तुम्हाला तुमच्या भाषेचं प्रेम असेल तर तुम्ही मराठी सिनेमा बघा. नाटकाला गर्दी करता तशी सिनेमाला करा. पहिल्या आठवड्यात बघून घ्या, नंतर तर आम्हाला माहीत नाही. हा सिनेमा मोठ्या चित्रपटगृहात जाऊन मोठ्या स्क्रीनवरच बघायला लागेल, कारण हा सिनेमा कुठेही OTTवर येणार नाही आहे. त्यामुळे प्लीज. मला इंटरव्ह्यूतलं वंदनाताईची एक गोष्ट आवडली बरं का. म्हणजे ज्या गोष्टी माझ्याकडनं प्रश्नांच्या माध्यमातून स्किप होत होत्या ना, हळूच ते तुला विचार कसं सुचलं, हे बघितलं होतं का? पुढचा रोल तुझं करीन. आमच्यातला पत्रकार त्यांच्यात दडलेला आणि त्या सहकार्य करत असतात. मामाही करतात, तुम्ही करत असतात. तुम्हाला खूप शुभेच्छा. थँक्यू. भेटत राहूया. 10 एप्रिलला रिलीज होतोय, नक्की या. बिलकुल. तर मंडळी, या छानशा गप्पांनंतर आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोक.